मी भर लग्न मंडपात साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं भर मंडपात आणि साहेबांना सांगितलं, साहेब चुकलो मी. काय झालं, कोंबडी पळाली वगैरे ते गाणं. माई और बहनों, अजित इकडे ये. आय रे राजेश, उठायस तो. अरे इकडे ये. दादा दादागिरी, दादा दादागिरी. ताई मगाचपासून इथं सारख्या काय म्हणत होत्या मला काही समजलं नाही. त्या म्हणल्या दादागिरी करू नको, दादागिरीला भिवू नका, दादागिरीला काही किंमत देऊ नका, तुमची बहीण पाठीमाग आहे. कोणाबद्दल बोलत होते त्या? कोण दादा कोण? बघा ताई, लोकांना हे माहित नाही की दादा कोण. पूर्वी फक्त पवार साहेबांच्या बरोबर होते तेव्हा दादा कोण तर अजित दादा म्हणून एका क्षणात लोक सांगायची. आता लोक अजित दादाला दादा मानायला तयार आहात का? तयार नाही ना. त्या काळात तो जमाना होता. आय रे राजेश, उठायस तो. अरे इकडे ये. राजेश भैयाची पॅन्ट तशी हलायची, माझी नाही कधी हल्ली. भाऊ मी आहे ते सांगतो. आणि म्हणून तुम्ही सारख्या दादा दादागिरी, दादा दादागिरी. तुम्हाला माहित नाही दादा नाव फक्त राहिलंय, दादागिरीतली हवा कधीच निघून गेली. आता फक्त एकच काम करावं लागतं. त्या काळामध्ये राजेश इकडे ये, अमक्या इकडे ये, तमक्या तिकडे ये. आता दिल्लीत एक गब्बर सिंग बसलेले आहेत, ते गब्बर सिंग फोन करतात, अजित इकडे ये. कोण गब्बर सिंग? ऐ शाबास, हा एक माणूस खरा आहे. आणि ते गब्बर सिंग दिल्लीमध्ये बसले, ते म्हणतात इकडे ये. अरे हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. आमचा बाबा ज्या वेळेला दिल्ली समोर जाऊन मान घालून उभा राहतो त्यावेळेला या महाराष्ट्राला अजिबात आवडत नाही. आणि म्हणून ताई दादा हा विषय संपला. दादागिरी ही विषय संपली. हा विषय आता काढण्याचं कारण नाही. भाई और बहनों, 60 साल में इस देश में कांग्रेस ने कुछ किया है क्या? झालं. इकडे किया है क्या? कुछ नहीं. इकडे किया है क्या? कुछ नहीं. इकडे किया है क्या? आणखीन उड्या? कुछ नहीं. आता 10 वर्षानंतर त्याच नरेंद्र मोदींनी अमित शहाना या महाराष्ट्रामध्ये यावं लागतं. आणि म्हणून ताई, तुम्हाला जर कोण काय बोललं असेल की भाषण करून काय विकास होतो काय, ताई त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. खरंच सांगतो मी तुम्हाला, वाईट एवढ्या करता वाटून घेऊ नका. 17 वर्ष त्या संसदेमध्ये तुम्ही प्रश्न लोकांचे विचारलेत, प्रश्न विचारलेत. या देशवासियांची माझी सुद्धा इच्छा आहे की आता तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या दिसता कामा नये, तर जनतेचे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल आणि उत्तर देणाऱ्या मंत्री म्हणून तुम्हाला आम्हाला बघायचं आहे. म्हणून तुम्ही प्रश्न विचारू नये अशीच मला वाटतं कोणाची तरी सद्भावना आहे. आणि ती सद्भावना आहे की तुम्ही आता प्रश्नाच्या उत्तर देणाऱ्या मंत्री असाव्यात, अशी पद्धतीची शुभेच्छा या सगळ्या जनतेची आहे. मला एवढ्यात लांबून सांगायला आलोय की शेवटी पवार साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक 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 जणांचे अपराध, अनेक जणांच्या चुका ह्या आपल्या पोटामध्ये घेतल्या. माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा चुकला. साहेब एवढ्या मोठ्या मनाचे माणसं आहेत की साहेबांनी मला राजकारणामध्ये सगळं काही दिलं, पण मी त्यांचा पक्ष सोडला. त्यांचा पक्ष सोडल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न झालं आणि मुलाचं लग्न झाल्यानंतर मी मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलो. मला सांगताना असा आनंद वाटतो की आपल्याला सुद्धा एखाद्या माणसानं डावललं तर आपण सुद्धा तिरस्कारनं बघतो. साहेब म्हटली ये. म्हटलं साहेब माझ्या मुलाचं लग्न आहे. 1 फेब्रुवारी होती. त्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प होता. मला अपेक्षित नव्हतं की साहेब महाबळेश्वरला माझ्या मुलाच्या लग्नाला येतील. साहेब माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि आपण किती छोटे आहोत आणि साहेब किती विशाल मनाचे आहेत, किती मोठ्या मनाचे आहेत याची उंची मला मोजता आली नाही. पण मला जाणीव झाली. मी भर लग्न मंडपात साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं भर मंडपात आणि साहेबांना सांगितलं, साहेब चुकलो मी. साहेब मी चुकलो.
आज हे सांगताना राजकीय दृष्ट्या माझ्या अडचणीचं आहे, पण सत्य बोलताना भास्कर जाधव कधी मागं पुढे बघत नाही. मला साहेबांच्या समोर हे सांगितलं पाहिजे की साहेब मी चुकलो. साहेबांनी दोन हाताने मला धरत्यांवरती उचललं आणि म्हणाले पुन्हा असं कधी बोलायचं नाही. असे हा मोठ्या मनाचे साहेब. माझ्यासारख्यांचे अनेकांचे अपराध त्यांनी पोटामध्ये घातलेत. अनेकांकरता आयुष्यातली 70 वर्ष या माणसानं वेचलेली आहेत. मित्रांनो, उन वाकडं वागू नका, उन वाकडं वागू नका, काही चूक करू नका, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आणि चूक केलीत तर शेवटी साहेबांना जे दुःख होईल ते दुःख तुम्हाला काय पण त्या महाराष्ट्राला कदापि सहन होणार नाही. आणि म्हणून माझी खात्री आहे धाक दपटशा येऊ द्या. शेवटच्या 4 दिवस ताईला काळजी करायला वाटत असेल, तुम्ही सर्वांनी सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्राच्या सह्याद्रीची मान आम्ही खाली तर होऊ देणार नाही, पण जे महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांचा अपमान करतात त्यांना मात्र हिमालयामध्ये तपश्चर्याला आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही. देशाचे पंतप्रधान बोलले होते की नाही बोलले होते? अरे मेना क्या भाई, झोला के चले जाऊंगा, तयारी ठेवा, पवार साहेब तुम्हाला हिमालयात पाठवणार म्हणजे पाठवणार, ही तयारी तुम्ही ठेवा. अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला करतो. आणि या ठिकाणी फार काय बोलत नाही कारण साहेबांना जायचंय, पण तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की परवा काय झालं, कोंबडी पळाली वगैरे ते गाणं साहेबांना जायचंय. आणि म्हणून परवांच्या दिवशी देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब या महाराष्ट्रामध्ये येऊन पवार साहेबांना बोलले की अतृप्त आत्मा, अस्वस्थ आत्मा, भटकता आत्मा. कोण बोललं? भटकती आत्मा. आवडलं तुम्हाला? आवडलं? अरे अतृप्त आत्मा तर तुमचा आहे. 2014 साली 2019 साली या देशानं तुम्हाला सत्ता दिली आणि सत्ता दिल्यानंतर जनतेचा विकास करायच्या ऐवजी तुमचा आत्मा बोलून गेला. या देशामध्ये छोट्या छोट्या पार्टी शिल्लक ठेवायच्यात नाहीत, पक्ष ठेवायचेच नाहीत. दिल्ली तुम्हाला मिळाली, तुम्ही महाराष्ट्र फोडलात, उद्धव साहेबांची सेनाच फोडलीत, खरा भटकता आत्मा तुमचा आहे. तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत, खरा भटकता आत्मा तुमचा आहे. तुम्ही त्या ठिकाणी सोरेनला आत टाकलात, हेमंत सोरेनला, खरा भटकता आत्मा तुमचा आहे. अरविंद केजरीवालला तुम्ही आत टाकलात, खरा भटकता आत्मा तुमचा आहे. आणि ह्यांना हे माहित नाही की शेवटी असाच हव्यास असलेला त्यावेळेला हिंदुस्थानचा शहनशाह औरंगजेब हा अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आला होता ना हव्यासापोटी. त्याचा आत्मा भटकत 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 महाराष्ट्रामध्ये आला. आज औरंगजेबाची कबर कुठं आहे? माझ्या महाराष्ट्रात आहे का नाही? आणि म्हणून या महाराष्ट्रावर तुम्ही वाकडी नजर ठेवली का? आमच्या दैवताला तुम्ही भटकता आत्मा बोलता. मी एवढंच तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता तुमचा राजकीय कबर या महाराष्ट्रामध्ये खोदल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचा आत्मा, मी राजकीय कबर म्हणालोय, आणि तुमचा आत्मा सत्य करता या संपूर्ण देशामध्ये भटकल्याशिवाय राहणार नाही असा मी शाप देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.